आणि आता बातमी पवार काका पुतण्याची। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा असताना शरद पवार आणि अजित पवारांच्या बैठका सुरू झाल्यात। पाहूया। उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची चर्चा असतानाच पवार काका पुतण्यांच्याही बैठका वाढल्या। गेल्या 15 दिवसात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये 2 वेळा भेट झाली। पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले। सुरुवातीला शरद पवारांना केबिनमध्ये बसलेलं पाहून अजित पवार परतले। त्यानंतर काही वेळानं साखर संकुलातील कृषी क्षेत्रातील AI वापराबाबत बैठक झाली। आधी शरद पवार केबिनमध्ये पोहोचले, त्यानंतर अजित पवारांसह 2 अधिकारी आले। परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात, ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे। ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही। तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे। पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो। अशा वेळेस बसावं लागतं। काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात। सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं। सगळ्याच पक्षांनी कुटुंबांनी सगळेच पक्ष सगळ्या कुटुंबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणं ही चांगलीच गोष्ट आहे। बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये 15 ते 20 मिनिटं स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती आहे। तर शरद पवार आणि अजित पवार हे आधीच एकत्र आलेले आहेत असा टोला राऊतांनी लगावला। ते एकत्र आलेलेच आहेत ना। आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काय आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना बोलताना चहा पिताना एकत्र व्यासपीठावर? नाही, आम्ही नाही भेटणार। आमचं प्रेम आहे तितकंच टोकाचं आणि कडवटपणा तितकाच असतो आणि त्यात भेसळ नसते। काय सध्या अलीकडे खूप जोरात मोठे पवार लहान पवार, मोठे बंधू लहान बंधू, ठाकरे बंधू वगैरे असं सगळं चाललेलं आहे। आता ते 2 बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत। मग आता काका पुतण्या एकत्र येतील तर काय हरकत आहे असं त्यांना वाटत असावं। आता आणि भेटी गाठी काही निवळ एकत्र येण्यासाठी असू शकतात असं नाही। काही कार्यक्रम असतात सार्वजनिक किंवा जनतेच्या हिताचे कार्यक्रम असतात, त्या ठिकाणी ते जाऊ शकतात। छगन भुजबळांनीही ठाकरे आणि शरद पवार दोन्ही कुटुंब एकत्र आल्यास आनंदच असं म्हटलंय। मी तर शिवसेनेत होतो 25-27 वर्ष, म्हणून मला आनंद आहे एकत्र आले तर। आणि इथे पण 30 वर्ष होतो म्हणून एकत्र आले तर आनंदच आहे आम्हाला। राजकीय मतभेद असू शकतात पण कौटुंबिक जे आहेत वातावरण चांगलं असेल तर उत्तम। शरद पवार अजित पवार हे कुटुंब कधी एकत्र येणं त्याला आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे। राजकीय जरी एका व्यासपीठावर आले तर ते यांच्यासारखं नाही आहे त्यांचं। ते भविष्यामध्ये एकत्र येण्याचे संकेत त्यांनी एकमेकांना दिलेले आहेत म्हणून ते एकत्र आले तरी आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। शरद पवार आणि अजित पवार या आधीही कधी शुगर इन्स्टिट्यूट असो की सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आले, पण सध्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा जोरात असताना पवार काका पुतण्यांच्या बैठका सुरू झाल्यानं चर्चा होणारच। पुण्याहून योगेश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।